महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं, विद्यार्थिनींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आजचा हा नवीन अपडेट आहे 30 ऑगस्टचा. तर याच्यामध्ये काय असं खास वेगळं नाही आहे. जे याच्यापूर्वी पण सांगितलं की तारीख वाढणार कशाची. बऱ्याच विद्यार्थ्यांनी बँक डिटेल अजून भरलेला नाही आहे. बँक डिटेल कारण की तुम्हाला माहीत आहे जुनी ॲडव्हर्टाईज आपली 2023ची रद्द झाली. 2024मध्ये आपण पुन्हा डबल फॉर्म भरला. त्याची फीज रिफंड करता बँक डिटेल भरायचं होतं. तेही 30 तारखेपर्यंत म्हणजे आजच्या दिवसापर्यंत. परंतु काही विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत माहीत नाही आणि काही जणांनी नजर चुकीने सुटून गेले असणार. तर त्यांच्यासाठी एक आनंदाचीच बातमी म्हणू शकतो. पण याच म्हणजे ते वाढणारच होते ॲक्च्युली. काही फक्त त्यांनी 8 ते 10 दिवस दिले. तेही त्याच्यामध्ये बराचसा कन्फ्युजन करून ठेवलं होतं. काही नाही, तुम्हाला एकदम काही सोपंचं नोटिफिकेशन आहे, शॉर्ट नोटिफिकेशन. 30 ऑगस्ट लास्ट डेट दिली होती आणि आत्ता तुम्हाला ती आता बाकीचं वाचायची गरज नाही आहे. तुम्हाला 15 सप्टेंबरपर्यंत रिफंड एक्झामिनेशन फीची तुम्हाला लिंक वाढवून दिलेली आहे. जो गुगल फॉर्म भरायचा आहे तो 30 पासून आता 15 सप्टेंबरपर्यंत वाढलेला. ठीक आहे. आता त्याच्याकरता इथं लिंक पण दिलेली आहे PDF वरती, किंवा सरळ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेले ना, सर्वात पहिले रिफंड लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक करायचं आणि आपला गुगल फॉर्म काय करायचा, भरून टाकायचा. जे तुमचे विद्यार्थी म्हणण्यापेक्षा तुमचे मित्र आहे ते अभ्यास जरी नसेल करत, कारण त्यांना म्हणूनच ते माहीत नाही ना, जे अभ्यास करतात त्यांना या सर्व गोष्टी माहीत आहे. आठवणीने किमान त्यांचे गेलेली एक्झाम फी तरी परत आली पाहिजे. याच्यासाठी त्याला काय करा, हा व्हिडिओ शेअर करून द्या किंवा तोंडी सांगितलं तरी चालेल. ठीक आहे. पण त्याला माहीत झालं पाहिजे. मी उद्या चालून तुम्हाला दोष नाही दिला पाहिजे त्यांनी की अरे तू मला सांगितलं नाही. म्हणून तसं होऊ देऊ नका. सर्वांना त्या फॉर्म भरता आला पाहिजे याचा काय करा, प्रयत्न करा. ठीक आहे. एकदम शॉर्ट होतं. त्याच्यासोबत एक थोडीशी ॲडिशनल एक न्यूज आहे की कालपासनं म्हणजे 2-3 दिवसापासून, 29 तारीखपासून, 2-3 म्हणण्यापेक्षा कालच्या दिवसामध्ये आजची 30 तारीख आहे. तर एक नोटिफिकेशन फिरत आहे ज्याच्यामध्ये म्हटलं आहे असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशनची एक्झाम आहे 29 तारखेला. किती तारखेला? 29 तारखेला. तर ही न्यूज 100% फेक आहे. बघा, जोपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत कोणीच ऑथेंटिकेशन तुम्हाला देणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे अपडेट आला की मी सर्वप्रथम तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. थोडासा कधी वेळ लागतो पण होते तिथपर्यंत प्रयत्न करतो. तर अशा फेक न्यूजला एकतर बळी पडू नका. दुसरी गोष्ट, इतरांना शेअर करू नका. कारण कसं आहे, फेक न्यूज तुम्ही शेअर करता आणि ती पुन्हा आगीसारखी वाढत जाते. तुम्हाला माहिती आहे आजकाल वनवा पेटायला तरी वेळ लागतो, पण फेक न्यूज बस आत्ता झाली का एकच सेकंदात महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकाला चालली जाते. म्हणून काय करा, एकतर न्यूज पसरवणाऱ्यांना विनंती आहे की विद्यार्थ्यांशी खेळू नका, पहिली गोष्ट. आणि तुम्हाला जर नोटिफिकेशन आलं किंवा असं दिसलं तर तुम्ही एकतर माझं अपडेट चालूच राहते. दुसरं, कमीत कमी वेबसाईटवर जाऊन बघा, किंवा फक्त एवढंच की शेअर नका करू कोणाशी, कारण काही अर्थ नाही आहे त्याने काय होतं, डिस्टर्ब होतं. मी 2 दिवसापासून म्हणजे विद्यार्थी तर झाले, त्यांच्याकरताना माझंही डिस्टर्बन्स चालू आहे. कारण की एकच प्रश्न, सर खरं आहे का? हो, पेपर होणार आहे आपला बिलकुल 15 सप्टेंबरच्या आणि ऑक्टोबरच्या मध्यंतरी आपल्याला पेपर बघायला मिळणार. तर फक्त कसं आहे, आपल्याजवळ काही एक पोस्ट नाही, आपल्याजवळ 7, 8, 9 पोस्ट आहे. तर त्याच्यापैकी ज्याचा नंबर लागणार त्याचा पण मिळणार आहे. पण हे न्यूज कशी आहे, 100% फेक आहे. त्याच्याकडे काही लक्ष देऊ नका. ठीक आहे. तर आठवणीने आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा किंवा या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला. ठीक आहे. इथे व्हिडिओला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.